24 तासांत 4 लाख टन सोन्याची विक्री. अचानक विक्रीने सोन्याच्या भावात उलथापालथ. सोने खरेदी करणाऱ्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे. आज वार रविवार 5 एप्रिल. सोन्याच्या भावात घसरण होण्याचा सलग 7वा दिवस आज उजाडलाय. 24 तासात संपूर्ण जगामध्ये 4 लाख टन सोन्याची विक्री झाल्याची बातमी समोर आल्याने सोन्याच्या भावात आज रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी सगळ्यात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर दररोज 1000, 1500, 2000, 2500 अशा भावाने घसरत होते, ज्यामुळे लोक सोनं विकत घेण्याऐवजी सोनं मोडायला गर्दी करत होते. लोकांना वाटायला लागलं होतं की भाव जर अजून खाली आले तर आपलं मोठं नुकसान होईल, आणि खरंच तो अंदाज खरा ठरला की काय असं वाटू लागलंय. कारण अचानक 24 तासात सगळ्यात मोठी विक्री झालेली आहे. जी विक्री आपल्या देशात झालीच आहे, पण त्यासोबत जगातील 22हून अधिक देशांनी अचानक इतक्या मोठ्या प्रमाणावर सोन्याची विक्री केल्याने आज अक्षरशः सोन्याचा भाव हा तोंडावर आपटला आहे, ज्यामुळे आता ग्राहक घरातलं सोनं विकायला घेऊन निघाले आहेत. विक्रीचा रेकॉर्ड मोडला. लोक अक्षरशः सोनं मोडायला धावत आहेत. तुम्हाला हे कदाचित खोटं वाटेल, पण अमेरिका आणि इराण यांच्यामधले युद्ध सुरू आहे, त्याची तीव्रता वाढल्याने 24 तासात सोन्याची विक्रमी विक्री झाली आहे. आजचा जर तुम्ही म्हणजेच रविवार 5 एप्रिलचा जर 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचा भाव पाहिला तर तुम्ही अक्षरशः आश्चर्यचकित होणार आहात. कारण की सोन्यामध्ये गेल्या 6 दिवसांमध्ये जेवढी घसरण झाली नव्हती त्याच्या दुप्पट घसरण आज सकाळी झालेली आहे. आज बाजार उघडताच एक बातमी समोर आली. ती बातमी अशी होती की जगामध्ये मोठ्या प्रमाणावर सोने विक्री झाल्याची आणि त्यासोबत चांदीही विक्री झाल्याची. आता जेव्हा ही बातमी समोर आली तेव्हा सगळ्यात आधी चांदीचा नवीन भाव जाहीर झाला. तो चांदीचा भाव इतका विचित्र होता की तो पाहून ग्राहकांना धक्का बसला. कारण चांदीमध्ये 91,000 रुपयांची घसरण झाल्याची पहिली बातमी आली. हे पाहून ग्राहक थोडेसे खुश झाले होते, पण तेवढ्यात सोन्याचा नवा भाव ग्राहकांनी पाहिला तेव्हा ग्राहकांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. आज रविवार 5 एप्रिलचे ज्यांनी भाव आता पाहिले आहेत ते अक्षरशः आनंदाने नाचू लागले, कारण की सकाळी भाव जाहीर झाले होते ते पूर्णतः बदलले. पण जेव्हा ही बातमी समोर आली तेव्हा भाव अक्षरशः तोंडावर आपटले आहेत. आता रशिया, चीन, इराक, त्याचबरोबर इस्रायल, श्रीलंका, युरोपमधील काही देश अशा तब्बल 22हून अधिक देशांनी सोन्याचा साठा अक्षरशः विकून टाकला, आणि ज्यामुळे सोन्याचे भाव आहेत ते अक्षरशः भयानक रीतीने घसरले. आता पुढील 72 तासांमध्ये सोन्यामध्ये आणखी जबरदस्त घसरण होणार आहे असा देखील अंदाज वर्तवला जातो. आज रविवारी जो शेवटचा दिवस असतो, या सुट्टीच्या दिवशी जुने सगळे रेकॉर्ड मोडीत निघालेत. आता तुम्ही कदाचित म्हणाल, एकीकडे अमेरिका इराण युद्ध थांबण्याच्या बेतात होतं, पण तेवढ्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या देशाला संबोधित करताना भाषण ठोकलं आणि त्या भाषणात स्पष्ट केलं की आम्ही युद्ध थांबवणार नाही, हे युद्ध असंच जोरात सुरू राहणार. अणुबॉम्ब टाकण्याची सुद्धा धमकी त्यांनी दिली आहे, आणि ज्यामुळे युद्धाची ठिणगी पुन्हा एकदा भडकली आणि परिणामी सोन्याचा भाव अक्षरशः जमिनीवर आदळला. ही बातमी धडकताच सर्व सराफा बाजारात चांदीचे सुद्धा नवे भाव जाहीर झाले. चांदीमध्ये तर पहिल्यांदाच 86,000 रुपयांची घट झाल्याची बातमी समोर येते. ग्राहकांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. अनेकांना वाटलं हे खोटं असेल, अफवा असेल, पण रविवारचा जेव्हा सोन्याचा अधिकृत भाव आला तेव्हा ग्राहकांना खरी परिस्थिती उमजली. कारण सोन्याचा आजचा दर पाहून लोक अक्षरशः सोनं मोडीत काढायला घराबाहेर धावलेत. आता ज्यांना नव्याने सोनं खरेदी करायचंय त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे का? ज्यांना विकायचं आहे त्यांनी नेमकं काय करावं? सर्वात महत्त्वाची माहिती आता मी तुम्हाला देणार आहे. बघा, सोने खरेदीची ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी खरोखर आली आहे का? आता ही घसरण अजून वाढणार आहे की इथेच थांबणार? सध्या थोडं थांबायचं की सोनं लगेच घ्यायचं की मोडून टाकायचं, हा सर्वात मोठा प्रश्न आता इथे निर्माण झालाय. आता एक अशी गुप्त बातमी आली आहे की येणाऱ्या 72 तासांमध्ये सोन्यामध्ये पुन्हा 40,000 रुपयांची मोठी घसरण होणार आहे, अशा प्रकारची ही खळबळजनक माहिती आहे. त्यामुळे आता तुम्ही नेमकं काय पाऊल उचलायचं हा मुद्दा इथे फार महत्त्वाचा आहे. कारण की दिवस जसे पुढे सरकत आहेत तसतशी सोन्यातील घसरण हळूहळू तीव्र होत आहे. आज रविवार 5 एप्रिल रोजी 18 कॅरेट, 24 कॅरेट आणि 22 कॅरेटचा नवा भाव सध्या जाहीर झालाय. आता हा जो भाव आहे हा हळूहळू सर्व भागांत पोहोचत आहे. आता प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे दर थोडे वेगळे असतात. आता सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे की कोणत्या कोणत्या जिल्ह्यात काय काय रेट असणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात थोडेफार बदल असतात. आता पहा, तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातील, जसे नांदेड जिल्हा आहे, त्यानंतर बुलढाणा, त्यानंतर अकोला, परभणी, त्यानंतर मुंबई जिल्हा, पालघर, त्यानंतर जळगाव, पुणे, सांगली, सातारा अशा प्रकारच्या 36 जिल्ह्यांमध्ये आजच्या तारखेला भाव काय आहे, आज रविवार 5 एप्रिलचा दर काय आहे, किती रुपयांनी भाव खाली आलेत. तुमच्या तालुक्यातील बाजारात तुम्ही जर सोनं घेताय, तुम्ही ज्या दुकानातून नेहमी सोनं घेता, तर त्या दुकानात किती घसरण झालेली आहे. घर बसल्या तुम्ही अवघ्या 2 मिनिटांच्या आत हे सगळे ताजे भाव तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सावधान, जागतिक बाजारपेठेत सोन्याची तुफान विक्री सुरू झाल्यामुळे आज सोन्याच्या भावात मोठी ऐतिहासिक पडझड पाहायला मिळतेय. सगळ्यात धक्कादायक बातमी तर चांदीबाबत आहे. चांदीचे दर अक्षरशः जमिनीवर आलेत. आज रविवार 5 एप्रिल
या आठवड्याचा शेवटचा दिवस असून उद्यापासून पुन्हा नवीन बाजार उघडेल. त्यामुळे आजचे हेच भाव उद्या सोमवार सकाळपर्यंत टिकून राहतील. म्हणूनच सध्याचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे ताजे दर काय आहेत याची सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नीट बघा, तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यात नेमका काय दर चालू आहे त्याची पूर्ण माहिती आता टप्प्याटप्प्याने देतोय. आता फक्त 2 मिनिटांचा हा व्हिडिओ उरलाय. प्रत्येक भाव अगदी शांतपणे आणि लक्षपूर्वक ऐकून घ्या. चला तर मग 5 एप्रिल रोजी आज रविवारी चांदीचे भाव काय आहेत, येत्या 72 तासात अजून किती मोठी घसरण होणार आहे, 72 तासांनंतर कशी पडझड होईल, तुम्ही आत्ताच दागिने खरेदी करायचेत की अजून थोडी वाट पाहायची, हा सर्वात मोलाचा सल्लासुद्धा तुम्हाला याच व्हिडिओत मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ चुकूनही बंद करू नका. आता व्हिडिओ फक्त 30 सेकंदाचा शिल्लक राहिलाय. येणाऱ्या 30 सेकंदात तुम्हाला चांदीचा ताजा रेट, सोन्याचे नेमके भाव काय, सध्याची ही घसरण किती टक्क्यांपर्यंत खाली आली आहे आणि 72 तासात पुढे काय स्थिती असेल, मार्केटमधील मोठे तज्ज्ञ काय सांगतायत. चला तर मग या अतिशय महत्त्वाच्या माहितीला आता सविस्तर सुरुवात करूया. आता आपण जाणून घेतोय आजचे ताजे भाव. आता जर आपण चांदीचा आजचा भाव जर बघितला तर तो आहे 242 रुपये प्रति ग्रॅम. म्हणजेच 1 तोळा चांदी ही 2420 रुपये, म्हणजेच 1 किलो चांदी ही 2,42,000 रुपये आहे. कालच्या आणि आजच्या भावामध्ये साधारणपणे प्रति किलो 2,000 रुपयाची घसरण चांदीमध्ये इथे दिसते आहे. आता चांदीतली घसरण झालेली आहे तर ती सोन्यामध्ये कशा पद्धतीनं झाली तोच मुद्दा आपण पाहतोय. तर आता 22 कॅरेट सोन्याचा जर आपण आजचा रेट बघितला तर 22 कॅरेटचा आजचा 1 ग्रॅम साठीचा रेट आहे 13,720 रुपये आणि कालचा जो रेट होता तर तो होता 14,089 रुपये. म्हणजे तुम्ही इथे फरक लक्षात घेऊ शकता. 14,089 आणि 13,720 तेच एका तोळ्यासाठी 22 कॅरेट सोनं आहे 1,37,206 आणि कालचा रेट होता 1,40,899 रुपये. म्हणजेच घसरण जी झाली आहे तर ती 3,692 रुपयाची घसरण 22 कॅरेटमध्ये झाली. आता 24 कॅरेटचा जर आपण भाव बघायला गेलं तर 1 ग्रॅम साठी 24 कॅरेट आज आहे 1,49,680 रुपये. म्हणजे एका तोळ्याचे 24 कॅरेटचे भाव आहेत 1,49,680 आणि 1 ग्रॅम साठी 14,968 रुपये. कालचा भाव जो होता एका तोळ्यासाठी तो 1,53,708 होता आणि आज 1,49,680 म्हणजे जवळपास 4,028 रुपयाची घसरण इथे दिसून येत आहे. तर अशाच पद्धतीनं काल, आज आणि परवा देखील तर दररोज 3,000 ते 4,000 रुपयाची सलग घसरण इथे होताना दिसत येत आहे. आता तुमच्या मते हा भाव योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं की तुमच्या मते किती भाव असायला पाहिजे? 40,000, 50,000, 60,000, 70,000 की 1,00,000? तुमच्या मते सोन्याचा भाव योग्य किती असायला पाहिजे? पहा, कमेंट करणं जरुरीचं आहे. तुम्ही तुमचा आकडा नक्की कमेंट करा, कारण की जितके जास्त आकडे याच्यामध्ये कमेंटमध्ये दिसतील जेणेकरून ग्राहकांची आपल्याला सेंटिमेंट त्याच्यामध्ये लक्षात येईल आणि जेणेकरून ग्राहकच मार्केट ठरवतात. जर जास्त ग्राहकांना एकच भाव वाटला तर तो भाव नक्कीच एका दिवशी होऊ शकतो. त्यामुळे तुमचा भाव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.